महाराज पन्हाळगडाच्या मोहिमेची तयारी करत होते। महाराज पंतांना या मोहिमेसाठी पाठवत होते, पण महाराजांना वाटले पंतांच्या मदतीस आणखी चांगले धाडसी मर्द पाठवणे गरजेचे आहे, कारण पन्हाळ्याची कुस्ती चितपत पाडायला किती जड आहे याचा अनुभव त्यांना होताच। म्हणून अनाजी पंतांना ज्यादा कुमक पाठवावे असे त्यांनी ठरवले आणि लाख मोलाचा माणूस त्यांनी उचलला, तो म्हणजे कोंडाजी फर्जंद। वाऱ्यासारख्या धावत येणारे 16 ते 18 ओजाच्या रानडुकराला भाल्याच्या एका वर्मी फाळातच चितपट करणारे कोंडाजी फर्जंद अचाट ताकदीचे आणि कुशाग्र बुद्धिमत्तेचे होते। कोंडाजी मृत्यूला कधी भीत नसे। निघतेवेळी कोंडाजी महाराजांच्या मुजऱ्यास आले। धीमी पावले टाकीत ते राजांजवळ आले आणि त्यांनी मुजरा केला। राजे उभे राहिले आणि त्यांनी आपल्या हाताने कोंडाजींच्या दोन्ही हातात 2-2 सोन्याची कळी चढवली, मानवस्त्र दिली। कोंडाजींचे भान हरपले। त्यांनी चटकन राजांचे पाय शिवले। राजांनी कोंडाजींना उठवले। कोंडाजींचे डोळे पाणावले होते, श्वास जड झाला होता। कोंडाजी, काही बोलायची गरज नाही, सारे समजले। तुम्ही आजपासून सोन्याच्या कड्याचे मानकरी, पालखीचा मान तुम्हाला। हे पाहून उभा असलेला येसाजी गालातल्या गालात हसत होता। राजांनी विचारले, येसाजी, यात हसण्यासारखे काय? महाराज, कामगिरी पार पाडल्यावर कौतुक केलेलं लई वेळा बघितले, पण कामगिरी फत्ते व्हायच्या अगोदरच सोन्याच्या तोड्याचा मानकरी झालेला पहिलाच दिसला। येसाजींच्या बोलण्याने सारे हसले। राजे मात्र गंभीर होते। येसाजी, जेव्हा मी कोंडाजीला गडाची कामगिरी सांगितली तेव्हाच आम्ही जाणले की गड फत्ते झाला। अरे, केवळ आमच्या शब्दाखातर जीवाच्या बाजीने लढणारे ही माणसे परत दिसतील की नाही कोणी सांगा। यांच्या पाठी पुन्हा ठोकटायचं आमच्या नशिबी लिहून ठेवलंय की नाही कसं समजावं? आता काय घडेल कोणी सांगा। आता तानाजींचा गौरव करायचा म्हटलं तरी तो कुठे भेटणार आहे? राजांनी दीर्घ श्वास सोडला आणि म्हणाले, कोंडाजी, पन्हाळा फत्ते झाल्याची बातमी तुम्ही स्वतः सांगायला इकडे माघारी आलं पाहिजे। असं म्हणून महाराजांनी कोंडाजींना गळाभेट दिली। दोघांच्या गालावर अश्रुबिंदू ओघळत होते। महाराजांनी कोंडाजींबरोबर गणाजी व मोत्याजी मामा खळेकर यांनाही दिले। काही सैन्य आणि निरोप दिला। कोंडाजी मजल मारून राजापुरास आले। पंत, कोंडाजी, गणाजी आणि मोत्याजी मामा या चौघांची गुंज जमली। मोहिमेची खलबते सुरू झाली। छापा घालून गड घ्यावायचाच हे नक्की झाले। हा उद्योग सोपा नव्हता। गडाची खडानखडा माहिती मिळवणे आणि त्यानुसार हल्ल्याचा आराखडा आखणे ही पूर्वतयारी त्यांनी कसोशीने केली, कारण खुद्द महाराजांना पूर्वी ते अपयश आले होते। शिवाय हा गड प्रचंड बळाचा होता। तेव्हा अत्यंत कसोशीने जाणीवपूर्वक योग्य अंदाज व तपशील तपासूनच आखणी सुरू झाली आणि एक दिवशी डाव ठरला। जवळजवळ सुमारे 2.5 महिन्याच्या पूर्वतयारीनंतर गडावर छापा घालण्याचा नकाशा तपशिलावर ठरला। हेरांनी आपली कामगिरी अगदी चोख बजावली, त्यामुळे आता अगदी भयंकर असा धाडसी बेट ठरला। कोंडाजींनी किल्ले पन्हाळगडाच्या एका विशिष्ट अंगाने मध्यरात्रीच जायची। निवडक मराठ्यांची एक तुकडी सांगाती घ्यायची। ठरलेल्या गडाच्या त्या पायथ्याशी जाण्याची वाट राणा वनांतून व अतिशय कठीण दरडीतून होती। गडाच्या पायथ्याशी पोचल्यावर जेथे तुटलेला कडा असेल त्या कड्यावरून कोंडाजींनी आपल्या सवंगड्यासह वर चढून जायचे आणि गडावरील फौजेवर एकदम हल्ला करायचा। कापाकापी करून झेंडा लावायचा। अनाजी पंतांनी एक टोळी घेऊन गडानजीकच्या एका अरण्यात दबा धरून बसायची। गडावर दारुगोळा, तोफा, बंदुका आदी शस्त्रांनी सुसज्ज अशी बाणती फौज 1,500-2 हजारापर्यंत असणार आणि कोंडाजींनी त्यांच्यावर छापा घालण्यासाठी आपल्याबरोबर मराठे किती घ्यावे? फक्त 60 जण। होय, फक्त 60च। केवढे हे धाडस आणि प्रचंड साहस आणि केवढा हा आत्मविश्वास! गुरुवार दिनांक 6 मार्च 1673 त्रयोदशी उजाडली। कोंडाजी आपली 60 साथीदारांची तुकडी घेऊन निघाले। रात्र काळोखी, अंधार मी म्हणत होता। पावले कुठे पडत होती कोण जाणे। चालताना अतोनात त्रास होत होता। भयानराण भयंकर दरडी तुडवीत ती 60 भूते गुपचूप चालली होती। निसर्गातून मात्र रात्रीचे निरनिराळे आवाज, पक्ष्यांचा किलकिलाट, कुठे कोल्हेकुई तर कुठून डरकाळी आणि अधूनमधून पानांची सळसळणी कानावर येत होती। पण या 60 जणांना त्याची तमा नव्हती। हे 60 भूते अंधार पोखरत पुढे चालली होती। त्यांचा उत्साह दुर्दम्य होता। शत्रूंबद्दलची चिड आणि कमालची विरश्री रोमारोमातून फुलत होती। आणि त्यापुढे अंधार आणि अंधारातील कोल्हेकुई त्यांना अगदी तुच्छ वाटत होते। मनात कसलीच भीती नव्हती, मात्र ईर्ष्या उजळत होती आणि त्यासाठी त्यांना कशाचीच पर्वा नव्हती। त्यांच्या डोक्यात एकच वेळ अनिवार्यपणे उसळले होते,
आणि अतिशय मेटाकुटीने, प्रयासाने पण उसळत्या उत्साहाने ते 60 जण गडाच्या एका भयंकर कड्याच्या पायथ्याशी येऊन पोचले. यावेळी मध्यरात्रीचा सुमार असावा. अतिभयान जागा होती. इथे कोणी दिवसा उजेडी देखील फिरकत नसावे इतके किर्रान माजले होते. समोर काळा भिन्न कडा. सर्वांनी आपले डोळे फाडून फाडून त्या कड्याकडे पाहिले. काळोखाचा टणक दगडी उभा पहाडच होता आणि नजर वर वर करीत पाहिले तो आकाशातील चांदणे दिसत होते. त्या काळोखात कड्याची उंची कुठं संपते याचा अंदाज येत नव्हता. आता हा कडा वर चढून जायची, पण वर कसे चढायचे? तसेच कोपऱ्यात हात घालून ही जागा अगदी उपेक्षित होती. कोंडाजींनी कड्याला स्पर्श केला. जय शंभू, जय भवानी. कोंडाजी आणि इतर मावळे एका पाठोपाठ तो कडा चढू लागले. अगदी गुपचूप. चढताना ते जरूर एकमेकांना हाताचा आधार देत होते. ही सर्व मंडळी हातात शस्त्रे धरून कडा चढली व बेनबोबाट माचीवर चढली. काही मावळ्यांजवळ मोठे करणे होते. कोंडाजींनी असे ठरवले होते की गडावर पोचल्यावर ते करणे फुंकायचे, खूप जोराजोराने फुंकायचे व गडावरच्या शत्रूमध्ये खळबळ उडवून द्यायची. सर्वत्र सामसूम होते. पहारे म्हणावे तेवढे सावध नव्हते. त्यामुळे शत्रू गड चढून आल्याची पहारेकरांच्या लक्षात देखील आले. कोंडाजींनी इशारा करताच त्या खणखणीत करण्याची प्रचंड ललकारी उठली. कोंडाजींनी धक्कातंत्राचा अवलंब करून अकस्मात चारही दिशेने करणे फुंकायला सुरुवात केली. करणेवाले गडाच्या सर्व दिशेने कर्णा फिरवून रणशिंग फुकत होते. पहारेकरांचा नाईक मोठमोठ्याने ओरडून विचारू लागला, अरे कोण सिंग फुक राय? कर्णा वाजत होता. झोपेचे सावट डोळ्यावर असल्याने ज्यांचे डोळे अर्धवट मिटलेल्या अवस्थेत होते असे पहारेकरी आपल्या अधिकाऱ्यांचा आवाज ऐकताच खाडकन जागे झाले. आपापली शस्त्रे घेऊन ते सावध सुटले. या धावपळीने व आरडाओरड्याने पन्हाळ्याची सारी प्रजा घाबरली. किल्लेदार खडबडून उठला. सारा गड उठला. एक धावपळ उडाली. आरडाओरडा माजला. कडक गस्त देऊनही शत्रू गडावर आलाच कसा हे कोणालाच समजेल. शत्रू सैन्य अपाट आहे असेही त्यांना वाटले. कोंडाजींसह सारे हत्यार उपसून धावले. भयंकर लढाई जुंपली. शत्रू अनेक पटींनी जास्त असूनही कोंडाजींना आणि कोणालाच त्याची पर्वा नव्हती. पन्हाळ्याचा किल्लेदार सावध झाला. तलवार धारण करून आपल्या सैनिकांसह धावत धावत येऊन द्वेषाने शत्रूंवर तुटून पडले. आल्या आले त्याने 1-2 मराठे ठार केले. पण कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. तुंबळ खणाखानी माजली. परंतु कोंडाजींपुढे किल्लेदाराचा निभाव लागेना. सपासप विजा कडारत होते आणि समशरीत चमचमत होते आणि उडाले. किल्लेदाराचे मुंडके कोंडाजींच्या एका फटक्याने उडाले. गडावरच्या राजवाड्यापुढे तो ठार झाला. मराठ्यांच्या अंगात आणखीन अवसान चढले. एक एक मावळा कित्येक जणांना भारी झाला. युद्धाच्या धुष्मचक्रीत गडाचा आदिलशाही सबनीस नागोजी पंडित पळून गेला. किल्ले पन्हाळा मराठ्यांनी जिंकून घेतले.